नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या। पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांच्या आदेशान्वये ऑपरेशन व नाकाबंदीची कारवाई सुरू असताना काल मध्यरात्री कपिलनगर पोलीस पेट्रोलिंग करीत असताना दोन व्यक्ती ऑटोमोटिव्ह चौक जवळील पिवडी नदी परिसरात संशयीरित्या दिसले असता त्यांना ताब्यात घेऊन त्यांची झडती घेतली। पोलिसांना त्यांच्याकडे 2.73 ग्राम एमडी ड्रग्ज संशयितरित्या अवस्थेत सापडले। आरोपींमध्ये सद्दाम हुसेन आणि आकाश दहाट यांचा समावेश असून पोलिसांनी आरोपींकडून एक बाईक, मोबाईल व 1,02,300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। कॅमेरामॅन प्रवीण सह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर। माननीय झोन 5 साहेबांचं जे पथक आहे ते एकत्रितरित्या अवैधधंद्यावर कारवाई करणे कामी पेट्रोलिंग करत असताना ऑटोमोटिव्ह चौकातून आम्ही नाका नंबर 2 कडे जात असताना पिवडी नदी बस स्टॉपला जे दोन इसम आहेत, संशयित इसम, ते पोलीस गाडी बघून पळण्याच्या बेतात असताना दिसले। त्या अनुषंगाने पोलीस स्टेशनचे आमचा जो स्टाफ आणि झोन 5 जो स्टाफ आहे त्यांना घेराव घालून आम्ही पकडलं। त्यानंतर पंचासमक्ष त्यांची अंगजडती घेतली। तर त्या अंगजडतीमध्ये यातील जो आरोपी आहे सद्दाम हुसेन अब्दुल मन्नान कुरेशी व आकाश अरुण डहाट यातील जो आरोपी क्रमांक 1 आहे, याच्या खिशामध्ये पॅन्टेच्या खिशामध्ये 2.73 ग्रॅम एमडी प्राप्त झाला। त्याचबरोबर जी गाडी आहे आणि मोबाईल आहे असा एकूण त्या ठिकाणी पंचासमक्ष 1,02,300 रुपयाचा मुद्देमाल घटनास्थळावरून जप्त करण्यात आलाय। सदर आरोपी विरुद्ध काल रात्री गुन्हा दाखल करण्यात आला असून एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा तपास सुरू आहे। सदर कारवाईमध्ये झोन 5 युनिटचे एपीआय ठाकूर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय ठाकूर साहेब, त्यांचे पोलीस हवालदार अरुण चांदणे, पोलीस हवालदार रवी शाहू, पीसी अंकुश गजबिये, पोलीस शिपाई योगेश तातोड सह आमच्याकडील पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आकरे साहेब, मी स्वतः एपीआय यादव, रवी भुरे व वैभव पालांदोरकर यांनी मिळून सदरची कारवाई केली आहे। सदर गुन्ह्याचा तपास सुरू आहे। आपल्या माध्यमातून आम्ही कपिलनगर पोलीस स्टेशनच्या जनतेला आवाहन करतो की अशा पद्धतीचे अवैध धंदे किंवा हे चालू असतील तर त्यांनी आम्हाला कळवावं, त्यांचं नाव गोपनीय ठेवण्यात येईल। रस्ते अपघातात होणारी जीवितहानी ही मानवी चुकांचे द्योतक आहे। फार कमी अपघात हे वाहनातील अचानक उद्भवणारे तांत्रिक बिघाड अथवा इतर कारणांमुळे होतात। रस्ते अपघातात बळी पडणारे जीव हे सर्वांच्या दक्षतेतून वाचवले जाऊ शकतात हा विश्वास अधिक दृढ होणे गरजेचे आहे। परिवहन, पोलीस, सार्वजनिक बांधकाम व संबंधित विभागांनी संयुक्तरित्या रस्ते अपघातात बळी पडणारे जीव वाचविण्यासाठी व्यापक प्रमाणात जनजागृती करावी असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती अभय सप्रे यांनी केले। सर्वोच्च न्यायालयामार्फत गठीत करण्यात आलेल्या रस्ता सुरक्षा समितीची आढावा बैठक आज त्यांच्या अध्यक्षतेखाली रवी भवन येथे संपन्न झाली। या बैठकीस परिवहन आयुक्त विवेक भीमनवार, शहर पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल, जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्यासह महामार्ग पोलीस, सार्वजनिक बांधकाम, परिवहन विभागाचे जिल्हाधिकारी, संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट। लोणार तालुक्यातील खापरखेड सोमठाणा येथील विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरातील उपवासाचे फराळ खाल्ल्याने गावातील तब्बल 300 ते 400 महिलांसह पुरुषांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना काल रात्री घडली। त्यापैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे। बाधित लोकांवर रात्रीच उपचार करून 100च्या वर नागरिकांना घरी सोडण्यात आले, तर सध्या 200च्या वर लोकांवर उपचार सुरू आहेत। घटना घडल्यावर बाधित लोकांना रात्रीच बीबी येथील ग्रामीण रुग्णालयात आणले असता येथील वैद्यकीय अधिकारी हे गैरहजर होते। त्यामुळे पोलीस व महसूल प्रशासनाने परिसरातील खासगी डॉक्टरांना वैद्यकीय उपचारासाठी पाचारण केले, तर परिसरातील मेहकर, लोणार येथील रुग्णालयात ही काही बाधित रुग्ण उपचारासाठी हलविले। रात्री उशिरा हा धक्कादायक प्रकार घडला असून परिसरात सध्या प्रचंड घबराट पसरली आहे। आरोग्य प्रशासनाविषयी संतापाची लाट निर्माण झाली आहे। विठ्ठल रुक्मिणी मंदिरावर उपवासाच्या फराळाचा प्रसाद वाटप करण्यात आले होते। हा प्रसाद खाल्ल्यानंतर काही वेळातच लोकांना प्रचंड वेदना आणि त्रास होण्यास सुरुवात झाली।
अनेकांना उलट्या, मळमळचा त्रास झाला। पोलीस आणि महसूल विभागाच्या लोकांनी बाधित लोकांना उपचारासाठी हलविले, मात्र यावेळी डॉक्टर बद्दल ग्रामस्थांमध्ये रोष पाहायला मिळत आहे। शंखनाथ न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट। सप्ताह समारंभ झाला, त्या समारंभामध्ये आमटी आणि शेंगदाण्याची आमटी आणि भगरीचा भात ह्या प्रसाद केला। त्या प्रसादामध्ये सोमठाणा आणि खापरखिडगुले या दोन्ही गावातील लोकांनी प्रसाद घेतला। त्या प्रसादामध्ये त्यांना फूड पॉयझन वगैरे झाले आणि अशा लोकांना आम्ही बीबी ग्रामीण रुग्णालय जे हलवले, त्या ग्रामीण रुग्णालयामध्ये डॉक्टरचे अपुरे असल्या कारणाने इथे हलगर्जीपणा दिसून आला आहे। त्यामुळे बाहेरील काही डॉक्टर लोक इथे हजर राहून यांनी तात्काळ मदत केली आणि बाहेरील डॉक्टर लोक सुद्धा इथे येऊन सहकार्य केले। इथले जे मेन प्रमुख आहे यांनी बीबी ग्रामीण रुग्णालय हा रोडवर असतानाही इथे हलगर्जीपणा नेहमीच असतो। इथे एक डॉक्टर हजर नव्हता, फक्त नर्स वगैरे, एक स्टॉप नर्स वगैरे होते, बाकी कोणी नव्हते इथे हजर। आणि वेळोवेळी ही घटना घडून येते इथे बीबी येते। झाले पहिले, नंतर संडास लागली, आता येताव ते मंदिरात आम्ही राजा खाल्ला होता, भगर देवाचा भंडारा होता। अच्छा, तर भगर खाल्ला होता। सोमठाणा येथे धार्मिक कार्यक्रम सप्ताहाची 6वा दिवस होता आणि त्यामध्ये आज एकादशी या कारणानं भगरचं अल्पोहार म्हणून सर्व लहान थोर मंडळींना वाटप करण्यात आलं होतं। त्या अल्पोहारामध्ये जवळपास 500 ते 600 लोकांना विषबाधा होऊन सर्व बीबी, लोणार, मेकर, अंजनी खुर्द अशा वेगवेगळ्या ठिकाणी जवळपास सर्व लोकांना पाठवण्यात आले। त्यांच्यावर प्राथमिक उपचार चालू आहेत, काही मेडिसिन सुद्धा अपुरी पडत आहे। डॉक्टर लोकांनी तेवढं सहकार्य करावं। फेब्रुवारी महिना हा नागपूरसाठी हत्यांचा महिना ठरला आहे। बुधवारी रात्री शहरात आणखी एका हत्येची नोंद करण्यात आली। मृतक महेश बावणे असून क्षुल्लक कारणावरून शेजारी राहणाऱ्या आरोपी बाप बेट्याने त्याची हत्या केली। तो रेल्वे विभागात कर्मचारी होता। दुर्दैवाची बाब म्हणजे मृताच्या पत्नीच्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमातच त्याची हत्या करण्यात आली। या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली। इमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली। शेरू उर्फ शंकर भोलासिंग राठोड वय वर्ष 52 व ऋतिक शंकर राठोड वय वर्ष 21 अशी आरोपींची नावे आहेत। मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी रात्री महेशच्या पत्नीच्या डोहाळ जेवणाचा कार्यक्रम होता। घरी पाहुणे आले होते व हाताला मेहंदी काढण्यासाठी एक तरुणी देखील आली होती। त्या तरुणीच्या आईने शेरूकडून कर्ज घेतले होते। ते पैसे मागण्यासाठी शेरू तरुणीजवळ गेला व त्याने तिला शिवीगाळ सुरू केली। तुझ्या आईने पैसे घेतले असून तू फोन उचलत नाही, जर पैसे वेळेवर दिले नाहीस तर बघून घेईल अशी धमकी दिली। घरात कार्यक्रम असल्याने महेशने शेरूला टोकले व ज्यांनी पैसे घेतले आहेत त्यांच्या घरी जाऊन पैसे माग असे म्हटले। यावरून शेरू संतापला व तुला दाखवतोच असे म्हणत त्याने घरात जाऊन चाकू आणला आणि महेशला मारहाण करण्यास सुरुवात केली। त्यानंतर ऋतिकने महेशला पकडून ठेवले व शेरूने त्याच्यावर चाकूने वार केले। महेश रक्तबंबाळ झाल्याने आरडाओरड झाली, त्यात आरोपी पडून गेले। महेशला रुग्णालयात डॉक्टरांनी मृत घोषित केले। या घटनेमुळे त्याच्या पत्नीला मोठा धक्का बसला आहे। बाळाच्या जन्मा अगोदरच पित्याचे छत्र हरवले आहे। शहरात वाढत असलेल्या हत्येच्या घटनांमुळे नागपूरच्या रहिवाशांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे। कॅमेरामॅन प्रवीणसह सनी बोंगाडे, शंखनाथ न्यूज नागपूर। 10:15च्या सुमारास यातील मृतक महेश विठ्ठल बावणे यांच्या घरासमोर गुन्ह्यातील आरोपी शंकर भोलासिंग राठोड हा मोठ्या आवाजात त्रयस्थ व्यक्तीला शिवीगाळ करीत होता। त्यावेळेस मृतक ने त्याला हमारे घर पर फंक्शन है, यहाँ रिश्तेदार आए हुए हैं, आप यहाँ ऐसी बात मत करो असे हटकले असता त्याचा मनात राग धरून त्याने कुठल्या तरी धारदार शस्त्राने मृतकच्या छातीवर वार करून त्याला गंभीर जखमी करून त्यांचा खून केलेला आहे। सदर घटनेमध्ये प्राथमिक माहिती अशी आहे की आरोपी हा पैसे देवाणघेवाणाचा परिसरात व्यवसाय करायचा आणि त्या पैशाच्या कारणावरून तो ज्यांना पैसे दिलेले होते अशा व्यक्तींना घटनेच्या वेळेस शिवीगाळ करीत होता। ही शिवीगाळ मृतकच्या घरासमोर होत होती। त्याने या गोष्टीवरून हटकल्याच्या कारणावरून सदरचा गुन्हा घडलेला आहे। मृतक शंकर राठोड याच्या विरोधामध्ये पूर्वीच क्रिमिनल रेकॉर्ड आहे। त्याच्या विरोधामध्ये गंभीर स्वरूपाचे 7 ते 8 गुन्हे दाखल आहेत।
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन झाल्याची बातमी पुढे येताच सर्वांना धक्काच बसला. वयाच्या 87व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. मध्यरात्री 3 वाजता मुंबईच्या हिंदुजा रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दरम्यान मनोहर जोशी यांना हृदयविकाराचा झटका आल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर आयसीयू मध्ये उपचार सुरू होते. काही महिन्यांपूर्वी मनोहर जोशी यांना ब्रेन हॅमरेजचा त्रास होत असल्यानं हिंदुजा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्यानंतर प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. गेल्या अनेक दिवसांपासून प्रकृती अस्वास्थामुळे मनोहर जोशी सक्रिय राजकारणापासून दूर होते. त्यांचा जन्म 2 डिसेंबर 1936 रायगड जिल्ह्यातील नांदवी या गावी झाला. 1995 साली ते युतीच्या सत्तेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले होते. बालपण ध्येयाकडे खडतर सुरुवात, सुसंस्कृत पण गरीब कुटुंबात जन्म झाल्यामुळे कमवा आणि शिका या तंत्रानं लहानपणापासूनच संघर्ष त्यांच्या नशिबी होता. वडिलांबरोबरच भिक्षुकी करून पैसे मिळवू लागले. प्रकृतीच्या कारणास्तव गेल्या काही काळापासून ते राजकारणात सक्रिय नव्हते. मनोहर जोशी यांनी मुंबई महानगरपालिकेचे नगरसेवक, महापौर, विधान परिषदेचे सदस्य, आमदार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, खासदार, केंद्रीय अवजड उद्योग मंत्री, लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभा सदस्य अशा विविध पदांवर काम केलं आहे. मनोहर जोशी हे मूळचे बीडचे. त्यांचा जन्म रायगड जिल्ह्यातील नांदवी या गावी एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. शिक्षणाच्या निमित्तानं मनोहर जोशी मुंबईत स्थलांतरित झाले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना मुंबई महानगरपालिकेत अधिकाऱ्याची नोकरी मिळाली. त्यानंतर ते मुंबईत स्थायिक झाले. नंतरच्या काळात बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखाली त्यांनी शिवसेनेत काम सुरू केलं. 1995 साली राज्यात ज्यावेळी युतीची सत्ता आली त्यावेळी मनोहर जोशी राज्याचे मुख्यमंत्री बनले. गेल्या काही काळापासून ते राजकारणात सक्रिय नव्हते. शिवसेनेत बंड झाल्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात त्यांच्या हाताखाली तयार झालेल्या ज्येष्ठ नेत्यांची भेट एकनाथ शिंदे यांनी घ्यायला सुरुवात केली. आम्ही जुन्या जाणत्या नेत्यांना विसरलेलो नाही, त्यांच्या गाठीभेटी घेत त्यांची विचारपूस करत आहे हे दाखवण्याचा शिंदे यांचा प्रयत्न होता. त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी मनोहर जोशी यांची भेट देखील घेतली होती. शंखनाथ न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. तर हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटूयात पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार. सर्व प्रकारच्या पाळीव प्राण्यांसाठी अत्यंत गुणकारी इनोटॉक्स पौष्टिक आहार. नैसर्गिक वापरा, केमिकल टाळा. इनोटॉक्ससह रोगराईस आळा घाला. पशुखाद्य टेक्नॉलॉजिकल ऑडिटिव्ह उत्पादनासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालुक्यात डीलर्स नेमणे आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा 8446625542 738775157.